वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आपल्या कुटुंबाला लागली आहे चिमुकला पाऊल येण्याची चाहूल, जागीरदार परिवारात पडणार आहे नव्या पिढीचं पाऊल। श्री अमेय बसव ऐश्वर्या यांचे अभिनंदन आपण आनंदाने फुलाचा वर्षाव करून करूया। वेलकम अमेय ऐश्वर्या। वेळात वेळ काढून जी अमेय बसव ऐश्वर्या यांना आशीर्वाद द्यायला उपस्थित राहिले म्हणून सर्वांचे मनापासून स्वागत। रामदास स्वामींनी दासबोधात वर्णन केल्याप्रमाणे विवाहित दाम्पत्याच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे स्त्रीच्या उदरात घडणारा गर्भ। आपल्या शरीरातील दोन संवेदनशील स्थान म्हणजे नाभी व हृदय। गर्भवती स्त्रीच्या पतीने त्याला स्पर्श केला की वात्सल्य पण येते। त्या प्रेमात अपत्य प्रेमाची ओढ वाढावी म्हणून ढोवाळ जेवण करतात। ढोवाळ जेवण म्हणजे तिला जे आवडते, तिला जे भावते ते करायचे, तिचे दुसरीकडे धावणारे मन अपत्य प्रेमासाठी बांधून ठेवायचे, निसर्गाच्या सान्निध्यात तिच्या आरोग्याची जोपासना करायची, विविध फळांनी फुलांनी तिला सजवायचे, विविध फळांनी तिची ओटी भरायची, तिच्या आवडीचे पदार्थ तिला खाऊ घालायचे, विविध प्रकारची गाणी म्हणून तिचे मनोरंजन करायचे, असे मंगलमय व पवित्र वातावरण निर्माण करणे म्हणजे ढोवाळ जेवण। आपण हा सर्व कौतुक समारंभात सहभागी झाला ते खूप मौल्यवान आहे। बाळाचे आई बाबा व आजी आजोबांचा आनंद गगनात मावत नाहीये, तर तो डान्सद्वारे आपल्या समोर सादर करत आहे। आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार पुढे येणार, होणार पुढे येणार।
डोहाळे तर आमच्या परिवारातर्फे तिला विचारपूस करतोय की काय काय तुला खायचंय, काय काय इच्छा आहे ते या गाण्याद्वारे तुम्हाला आता समजेल. कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात, सांग सांग ऐश्वर्या सासू पुसते कानात. कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात, गुज कानात सांगता सून झाली गोरी मोरी. कसे सांगू सासूबाई लाज वाटते मोभारी. कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात, कसे लागले डोहाळे हळूच पुसतात सासरे. सुनेला पाहुनी मनी म्हणे वंश चाललाय पुढे. कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात, कसे लागले डोहाळे आज पुसते नणंद. रूप पाहुनी वहिनीचे मनी होतसे आनंद. कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात, जाई जुईच्या मंडपी हा सोहळा सुनबाई. आजी आजोबा ऐकायची मनात झाली घाई. कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात, कसे लागले डोहाळे पती पुसे एकांतात. सांग लाडके साजणी काय घोळते मनात. कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात,
राम जसा कौसल्याचा, कृष्ण जसा देवकीचा, शिवराय जिजाईचा, तसा आमेसारखा पुत्र हो तुला सद्गुणी. कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात, सीता अहिल्या सावित्री पराक्रमी लक्ष्मीबाई राणी, अशी धाडसी रूपवान गुणी, अशी तुला कन्या हो ऐश्वर्यासारखी सद्गुणी. कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात, सांग सांग ऐश्वर्या सासू पुसते कानात. सर्वांना नमस्कार. आज लेक आणि जावई बापू यांचा आनंद सोहळा आहे, तर त्याबद्दल एक डोहाळजेवणाचं गीत सादर करत आहे आणि त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. शालू हिरवा नेसुनी सजवा, वेणीत गजरा लावा, आला ग बाई भाग्याचा शुभ दिन आला. गोऱ्या भाळी चढवा जाळी, हार फुलांची माळा, आला ग बाई भाग्याचा शुभ दिन आला. सडा अंगणी घाल रांगोळी, नवदीपाच्या दारी, सख्या सोबती झाल्या गोळा, हळदी कुंकू लावणी, ओटी भरुनी ओवाळुनी, औक्षण ऐश्वर्याचे करा, आला ग बाई भाग्याचा शुभ दिन आला. फुला फुलाने सजविला ग लेकीचा हा पाळणा, रंगीबेरंगी सुगंधी फुलांनी सजविला ग पाळणा. हळद चंदन लावा ओटी, वेणीत गजरा घाला, आला ग बाई भाग्याचा शुभ दिन आला. 7 जन्माची पुण्य आली, आज हो फळाला, भाग्य तुझं ग थोर म्हणून आज हा शुभ दिन आला. सासू सासरे माय पित्याने आशीर्वाद हा दिला, शालू हिरवा नेसुनी सजवा, वेणीत गजरा लावा, आला ग बाई भाग्याचा शुभ दिन आला. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम अमेय आणि ऐश्वर्या त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या या सुखद क्षणासाठी शुभाशीर्वाद, शुभेच्छा. एक मराठी गाणं गाण्याचा प्रयत्न करते, चुकलं तर सांभाळून घ्या. रात निळी
अभिनंदन सगळ्यांचं. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान दिसते पहा ऐश्वर्या किती छान, दिसते पहा ऐश्वर्या किती छान. गोऱ्या गोऱ्या ऐश्वर्याची हिरवी हिरवी साडी, गोऱ्या हिरव्या साडीवर हिरवी चोळी, साडीच्या काठावर मोती लावले छान, साडीच्या काठावर मोती लावले छान दिसते पहा ऐश्वर्या किती छान, दिसते पहा ऐश्वर्या किती छान. ऐश्वर्याला बसायला पाळणा बनवला, पाळणा बनवला त्याला फुलांनी सजवला, पाळण्याच्या दोरीला फुलाची माळ, पाळण्याच्या दोरीला फुलाची माळ दिसते पहा ऐश्वर्या किती छान, दिसते पहा ऐश्वर्या किती छान. ऐश्वर्याला वाटे मी बागेत जावे, ऐश्वर्याला वाटे मी बागेत जावे, हिरव्या हिरव्या गवतावर निद्रिस्त व्हावे, आंबा चिंच पेरू तिला खावे वाटे छान, आंबा चिंच पेरू तिला खावे वाटे छान दिसते पहा ऐश्वर्या किती छान, दिसते पहा ऐश्वर्या किती छान. ऐश्वर्याला वाटे मी चंद्रावर जावे, ऐश्वर्याला वाटे मी चंद्रावर जावे, चंद्र आणि चांदण्याच्या संगे रमावे, चंद्र आणि चांदण्याच्या संगे रमावे, परी स्वप्नात होते रममाण, परी स्वप्नात होते रममाण दिसते पहा ऐश्वर्या किती छान, दिसते पहा ऐश्वर्या किती छान, दिसते पहा ऐश्वर्या किती छान. धन्यवाद. खूप छान, खूप छान कौतुक केलं आत्यांनी. सगळ्यांनी टाळ्याने त्यांचे स्वागत करा. आता आम्हाची दुसरी आत्या आणि काकू खूप आहेत हौशी. आता त्या पण सादर करत आहेत एक डोहाळ गीत. मनातील भावना सांग बाई, मनातील भावना सांग बाई, डोहाळे जेवणाचा ताट बाई, लाजू नको बाई. मनातील भावना लावून हिराणी करंजा, नानाविध कोशिंबिरी भाज्या, लाडू मोदक शिराणी करंजा, नानाविध कोशिंबिरी भाज्या, चटणी लोणचे वाढू पापड कुरडई वाढू, चटणी लोणचे वाढू पापड कुरडई वाढू, पानात काय ग वाढू बाई, लाजू नको बाई. मनातील भावना सांग बाई, मनातील भावना सांग बाई, डोहाळे जेवणाचा थाट बाई, लाजू नको बाई. मनातील भावना तुझ्या उदरीत गोड पेढा, पहाण्यासी तो जीव होई वेडा, तुझ्या उदरीत गोड पेढा, पहाण्यासी तो जीव होई वेडा,
नको बाई, मनातील भावना सांग बाई, मनातील भावना सांग बाई, डोहाळे जीवनाचा थाट बाई, नाचू नको बाई, मनातील भावना. खूप छान. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे ऐश्वर्या आणि अमय दोघांचे खूप खूप अभिनंदन. आम्हाला खूप आनंद झाला. नमस्कार. सगळ्यांनी प्लीज लक्ष द्या. आजी आजोबांचा डान्स बघायची इच्छा आहे परत माझी आणि आपल्या सर्वांची पण. तर आपण तो डान्स आजी आजोबा आणि आम्ही दोघं तो डान्स सादर करत आहे. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार कुणी येणार, होणार कुणी येणार. बाबा हे मस्त आहे. आता हे आहे आजी तू आबा, आजी तू आबा, होणार कुणी येणार, होणार कुणी येणार. पराच्या वादीवर हळू
ज्या क्षणाची आपण आतुरतेची वाट पाहत आहोत तो क्षण आता साजरा करत आहोत. आपल्या कुटुंबात पेढा ही बर्फी साबण होणार आहे. लवकरच बनेल. तर आपण ही जोडीने मजा करूया. विचार राहिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भाव